अशा काही आवाजानं ताईच्या मुलांनी माझी रात्रीला 2 वाजता झोप उडवली, की 5 वाजेपर्यंत त्याला मला खेळवावंच लागलं. त्याच्यानंतर गावाकडची अशी प्रसन्न सकाळ जी खरंच मनाला मोहून टाकणारी होती. त्यानंतर काय घरचे कामं, भांडे घासले, कपडे सगळे धुतले होते कारण घरी खूप सारे पाहुणे आले होते. सो त्यांचेही कपडे सगळ्यांचे धुतले. त्यानंतर स्वास्तिकचं असं पांढरं शुभ्र झाड इतकं छान दिसत होतं, जे मी कॅप्चर केलं. त्याच्यानंतर म्हणजे हा व्ह्यू जो डोंगराचा जसा निसर्गाने हिरवी शालूच पांघरली असं खूप छान वाटत होता. त्याच्यानंतर काय घरात पाहुणे तर होतेच, सो त्यांना आहेराची परंपरा, प्रथा पार पाडली मस्त आणि नंतर त्यांची शेवटची गाठभेट घेणं सगळ्यांचं चालू होतं. त्यांची पाठवणी करायला आम्ही सगळे बाहेर आलो होतो. नंतर काही त्यांची पाठवणी केली. त्यांना पाठवलं आणि आम्ही घरामध्ये आलो. घरात आल्यात काय पाहुण्यांनी आणलेल्याच मिठाईवर मस्तपैकी सगळ्यांनी छान ताव मारला. जे की ठेवून तरी काय, खावं तर लागणारच होती. सो आम्ही खाल्ली आणि त्याच्यानंतर काही कामानिमित्त आम्ही सगळे तालुक्याला निघालोत. मग काय ताईचा मुलगा स्वामीचं ताईच्या खांद्यावर मस्त मान टाकून झोपलेला होता. त्याच्यानंतर आमची रियांशीबाई माझ्यासोबत होती आणि मावशीचं पॅकेट खाली करायला ही काही ना काही शोधतच राहते. मग काय तिला छान स्टडी टेबल घेऊन दिला. त्यानंतर मस्त आम्ही रक्षाबंधन सेलिब्रेशन केलं, जे की आमचं राहिलंच होतं. त्यानंतर आम्ही घरी आलो. त्यानंतर हे पाणी साठवणं गावाकडेच ठेवावंच लागतं, का तर लाईटचा भरोसा नसतो ना. त्याच्यामुळे साठवणी पाहिजेच. घरासमोरून छान अशी बैलगाडी जात होती, ज्याच्यावर लहान मुलं मस्त असे पळत धावत येत होते आणि त्या गाडीवर बसायचाही प्रयत्न करत होते, जे शहराकडे कमी बघायला मिळते. त्याच्यानंतर आमचा स्वामी झाडू घेऊन एकटाच झाडतो म्हणून मागे लागला. त्याच्यानंतर संध्याकाळचा व्ह्यू असा काही होता, की गाई चरायला गेल्या होत्या. त्या आपापल्या गोठ्यामध्ये रिटर्न परत होत्या. बघून खरंच खूप छान वाटलं. गावाकडे संध्याकाळ शांतच होते. त्यानंतर काय आमच्या घरातील सगळ्यात छोट्या लिटल बहीण भावांचं काही सेलिब्रेशन राहिलंच होतं, जे की आम्ही करायला घेतलं. त्यानंतर काही एकमेकांना रडवत, पडवत, हसत हे काही सेलिब्रेशन करत होते. मग काय शेवटी राखी बांधलीस म्हणून वेदू मागे लागली आणि तिने बांधलीही. मग काही छान रेडी झाले म्हणजे आमचा फोटोशूट असणारच. मस्त त्यांचा छान फोटोशूट केला आणि त्यांचे काही पिक कॅप्चर केले. त्यानंतर गावातल्या भिंतीवर असा छान थॉट होता. बाय.